नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनणार आहोत चाटची चव दुप्पट करणाऱ्या दोन खास चटण्या, आंबट गोड चिंच चटणी आणि फ्रेश चटपटीत पुदिना चटणी। पाणीपुरी, दहीपुरी, भेल, समोसा, कचोरी किंवा कोणत्याही चाटसोबत या चटण्या एकदम परफेक्ट लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम चिंचेची गोड आंबट चटणी करूया। यासाठी चिंच गरम पाण्यामध्ये 20 ते 30 मिनिटांसाठी भिजायला ठेवून द्या। येथे मी 200 ग्राम चिंच घेतली आहे, त्यानुसार 250 ग्राम साखर घ्या। यासाठी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता। आता चटणीचा मसाला तयार करूया। एका पॅनमध्ये धने, जिरे, काळी मिरी आणि बडीशेप घेऊन मंद आचेवर हलके भाजून घ्यायचे आहे। मसाले जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त त्यांचा छान सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत। आता हे मसाले पूर्ण थंड होऊ द्या। मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते मिक्सरमध्ये घेऊन बारीक वाटून घेऊया। मसाले गरम असताना वाटले तर त्यातील उष्णतेमुळे सुगंध कमी होऊ शकतो आणि पावडरही व्यवस्थित बारीक होत नाही। त्यामुळे मसाले थंड करून वाटल्याने आपल्याला एकदम बारीक आणि सुगंधी मसाला मिळतो। आता यामध्ये मीठ, काळं मीठ, काश्मीरी लाल तिखट, सुंठ पावडर, आमचूर पावडर आणि चिमूटभर हिंग घालून पुन्हा बारीक वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान वाटला गेलेला आहे। चिंच मऊ झाल्यानंतर ती हाताने चांगली मॅश करून घेऊया, म्हणजे चिंचेचा गर व्यवस्थित बाहेर येईल। आता हा मॅश केलेला चिंचेचा गर गाळणीने गाळून घेऊया, त्यामुळे त्यातील बिया आणि काड्या निघून जातील। आता एका पॅनमध्ये चिंचेचा गर घेऊन मध्यम आचेवर शिजवायला ठेवूया। त्यामध्ये साखर घालून चांगले मिक्स करूया आणि नंतर तयार केलेला मसाला घाला आणि चांगले ढवळून घ्या। आपल्याला साखर पूर्ण विरघळेपर्यंत आणि चटणी घट्ट होईपर्यंत 20 ते 25 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। आता मगजच्या बिया घालून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या। आता कॉर्नफ्लॉवर थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून स्लरी तयार करूया आणि ही स्लरी चटणीमध्ये हळूहळू घालत सतत ढवळत राहूया। आपल्या चटणीला हवी तशी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करूया। चटणी थंड झाल्यावर ती आणखी घट्ट होते, त्यामुळे गॅसवर असताना खूप घट्ट करू नका आणि चटणी पूर्णपणे थंड होऊ द्या। रेडी आहे आपली आंबट गोड चिंचेची चटणी। ही चटणी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास काही काळ चांगली टिकते। आता वळूया फ्रेश आणि चटपटीत पुदिना चटणीकडे। सर्वप्रथम एक जोडी कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घाला। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, दही आणि चाट मसाला घालून घ्या आणि आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या। रेडी आहे आपली फ्रेश हिरवीगार आणि चटपटीत पुदिना चटणी। आजच्या रेसिपीची सिक्रेट लॉजिक: मसाले भाजल्यामुळे चटणीला ऑथेंटिक चाट स्टाईल फ्लेवर मिळतो। कॉर्नफ्लोअर स्लरीमुळे छान घट्ट आणि स्मूथ टेक्स्चर मिळते। पुदिना चटणीमध्ये दही घातल्यामुळे चटणी स्मूथ आणि क्रीमी होते, तर आमचूर आणि चाट मसाल्यामुळे छान चटपटा फ्लेवर येतो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, स्वादिष्ट खा आणि माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करत राहा। धन्यवाद।